नंदुरबार ब्रेकिंग. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील सेगवे येथील आदिवासी ग्रामस्थांना अंत्यसंस्कारासाठी करावा लागतो नदीतून जीव घेणा प्रवास. गावातून स्मशानभूमीसाठी जाणाऱ्या रस्त्यावरील नेसू नदीवर पूल नसल्याने नदीतील वाहत्या प्रवाहाच्या पाण्यातून करावा लागतो जीव घेणा प्रवास. नदीच्या पाण्यातून अंत्ययात्रा नेताना मृतदेहाची होते अवहेलना, तर जीव धोक्यात टाकून कुटुंबियांना करावा लागतोय अंत्यसंस्कार. नदीच्या वाहत्या पाण्यातून अंत्ययात्रा नेत असतानाचा व्हिडिओ आला समोर. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातल्या सेगवे येथील आदिवासी ग्रामस्थांना अंत्यसंस्कारासाठी चक्क नदीतून जीवघेणा प्रवास करावा लागत असल्याचा एक व्हिडिओ समोर आला असून गावातून स्मशानभूमीकडे जाणाऱ्या मार्गावर नेसू नदीवर पूल नसल्याने अंत्ययात्रेसाठी आदिवासी बांधवांना हा जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. नंदुरबार जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून त्यामुळे अनेक नदी नाल्यांना पूर आला आहे. मात्र या पुराच्या पाण्यातून अंत्ययात्रेसाठी येथील आदिवासी बांधवांना व मृतांच्या कुटुंबियांना हा जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. या सदर प्रकारामुळे मृतदेहाची अवहेलना तर होतच आहे, सोबतच मृतांच्या कुटुंबियांना व नातेवाईकांना अंत्ययात्रेसाठी जीव धोक्यात टाकण्याची वेळ आली आहे. मात्र असं असताना देखील प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष असल्याने प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. सलाउद्दीन लोहार, नंदुरबार, न्यूज 24. नमस्कार, मी उपसरपंच सेगवे. आमच्या शेगवे गावात लगत नेसू नदी आहे. तिथं काही वर्षापासून आम्ही पुलाची मागणी करत आहोत. गावकरी पुलाच्या पलीकडे स्मशानभूमी आहे. स्मशानभूमीला जाण्यासाठी खूप लोकांचे हाल होत आहे. आता बाबाचं वय 70-65 वर्ष आहे, तरी देखील हे आतापर्यंत संघर्ष करत आहे. काही वर्षापासून ते पुलाची मागणी करत आहे, पण शासनाने याच्याकडे लक्ष काही दिलं नाही. तरी शासनाला एकच विनंती आहे की त्यांनी थोडं लक्ष द्यावं आणि ते पूल मंजूर करून द्यावे, जेणेकरून येणाऱ्या पिढीला जे आम्ही हाल सहन करतोय, जे बाबांनी हाल सहन केलं, ते सहन नाही करावं लागलं. एवढी शासनाला विनंती. नमस्कार, माझे नाव आहे सुनीता कैलास गावित. आम्हाला पाण्याला पूर आले की गावामध्ये मयत होतं किंवा आम्हाला बाहेर नदीच्या पलीकडच्या शेतात चारा कापायचं किंवा शेतात काही काम करायचं असेल तर आम्हाला उतरून जावं लागतं. जर जास्त पाणी सुटलं नदीला तर आम्हाला त्रास होतं. आता आमचे वय 30-32 वर्ष असेल. आम्ही याच गावात जन्मला आहे आणि याच गावात सासरवाडीला पण आहे. लहानपणापासून बघत आलं आहे. आता आमचे मुले पण मोठे झाले आहेत, तरी पण शासनाने आम्हाला काही इकडं पूल बांधून दिलं नाही आहे. याने आम्हाला फार अडचणी येतात, म्हणून आम्हाला पूल बांधून द्यावे असं माझी विनंती आहे शासनाला. अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.